मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची रिॲक्शन फेनॉलमधली जी आहे ती आपण स्टडी करणार आहे. अँड दॅट इज ॲसिटायलेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. ओके, ॲसिटायलेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. आपण अल्कोहोल्समध्ये पण ॲसिटायलेशन बघितलेलं होतं आणि त्यावेळेला आपण काय केलं होतं तर ॲसिड क्लोराईडसाठी आपण ॲसिटाईल क्लोराईड घेतलेलं होतं. त्यानंतर ॲसिड अनहायड्रेटसाठी आपण ॲसेटिक अनहायड्रेट घेतलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो ग्रुप असला पाहिजे. आणि ॲसिटाईल ग्रुप म्हणजेच कोणता तर CH3C डबल बॉन्ड O ग्रुप. म्हणजे ज्यांच्यामध्ये CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप असतो त्याला आपण म्हणतो की ॲसिटायलेटेड कंपाऊंड्स. ओके, आता हे जे आहे हे ॲसिटाईल क्लोराईड आहे का त्यामध्ये ॲसिटाईल ग्रुप आहे आणि त्याला मी Cl जोडलेलं आहे. आता मी माझं स्टार्टिंग मटेरियल जे मी घेतलेलं आहे ते काय आहे तर सॅलिसिलिक ॲसिड. ओके, सो सॅलिसिलिक ॲसिड इज द स्टार्टिंग मटेरियल. मी फळ्यावर ऑलरेडी रिएक्शन लिहून ठेवलेली आहे वेळ जायला नको म्हणून. ओके, सॅलिसिलिक ॲसिड आपण जर घेतलं तर सॅलिसिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे तर बेन्झिन रिंग आहे, त्याला OH ग्रुप आहे आणि त्याचबरोबर COH ग्रुप आहे. म्हणजे थोडक्यात काय तर बेन्झिन रिंग आणि त्याला COH ग्रुप जोडला की त्याला आपण म्हणतो बेन्झोइक ॲसिड. ओके, आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला मी जर OH ग्रुप आणला ओके तर याला मी म्हणेन ऑर्थो हायड्रॉक्सी. OH म्हणजे काय तर हायड्रॉक्सी, ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. ओके, म्हणजे मी त्याला ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड असं देखील म्हणू शकेन. किंवा जर मी नंबरिंग केलं तर तुम्हाला असं दिसेल 1 2 3 4 5 आणि 6. ओके, 2 नंबरला OH ग्रुप आहे त्यामुळे मी त्याला असं म्हणू शकतो 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. ओके, मग ऑर्थो हायड्रॉक्सी म्हणू शकाल किंवा 2 हायड्रॉक्सी म्हणू शकाल. So 2 hydroxybenzoic acid or ortho hydroxybenzoic acid, or which is also called as salicylic acid. So we are going to take salicylic acid and we are going to carry out its acetylation. Okay, and we carry out its acetylation. We are using acetyl chloride. Okay, acetyl chloride आपण जे आहे हे आपण वापरणार आहे. आणि मग आता काय होतं बघा तर हे जे सॅलिसिलिक ॲसिड जे आहे त्यातला हा H आणि हा Cl. ओके, HCl निघून जाईल आणि हा C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप जो आहे तो ह्या ऑक्सिजनवर येईल. म्हणजे ही बेन्झिन रिंग हा COH आहे असाच आहे, हा O आहे आणि ह्या O ला आपण COCH3 जोडला म्हणजे ॲसिटायलेटेड डेरिव्हेटिव्ह जो तो मिळाला. मग तुम्ही असं म्हणू शकता दिस इज ॲसिटायलेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सॅलिसिलिक ॲसिड आणि म्हणून नाव आहे ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड. मी शॉर्ट फॉर्म लिहिलाय ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड आणि त्याला शॉर्ट फॉर्म आहे ASA ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड आणि त्याचंच जेनेरिक किंवा मेडिसिनल नेम जे आहे दॅट इज ॲस्पिरिन. ओके, आणि ॲस्पिरिन आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाचं मेडिसिन जे आहे ते मेडिसिन आहे. म्हणजेच आपल्याला जसं टेम्परेचर वगैरे आलं असेल तर आपण हे ॲस्पिरिनचा वापर जो आहे तो वापर आपण करतो किंवा फ्लू वगैरे जर समजा असेल तर तिथं आपण ॲस्पिरिनचा वापर जो आहे तो ॲस्पिरिनचा वापर करतो. आता ॲस्पिरिनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲस्पिरिनची जी प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे तुमचं ब्लड जे आहे ते ब्लड पातळ ठेवण्यासाठी ॲस्पिरिनचा वापर जो आहे तो ॲस्पिरिनचा वापर होतो. मग ब्लड जर पातळ ठेवायचं असेल तर मग आपण ॲस्पिरिन जे ते ॲस्पिरिन. आता बरेच वेळा असं होतं की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो ओके तर ब्लड प्रेशरचा त्रास का असतो तर ते ब्लड जे आहे ते ब्लड थोडंसं घट्ट असतं. ओके, आणि त्यामुळं ब्लड व्हेसल्समधनं ते ब्लड ट्रॅव्हल होत असताना ते प्रॉब्लेम जे ते प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि त्यामुळं काय होऊ शकतं तर त्या ब्लड व्हेसल्समध्ये क्लॉट जे आहे ते क्लॉट तयार होऊ शकतात आणि ते क्लॉट्स तयार होऊ नयेत, ब्लड फ्लो व्यवस्थित व्हावा आपल्या व्हेसल्समधून म्हणून ॲस्पिरिन जे आहे ते ॲस्पिरिन दिलं जातं. ॲस्पिरिनची एक टॅबलेट जी आहे ती रोज कंपल्सरी त्या पेशंटला दिली जाते की जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते प्रॉपरली व्हावं आणि ब्लड पातळ होण्यास मदत जी आहे ती मदत व्हावी. मग जसं या ब्लड प्रेशरवाल्या लोकांना हे ॲस्पिरिन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आता जर समजा एखाद्या बरं आता ही जी आहे ती लाईफ लॉंग ही गोळी जी आहे ही गोळी घ्यावी लागते. ओके, पण जर समजा एखादी सर्जरी करायची असेल, मायनर सर्जरी आहे ठीक आहे, एखादी सर्जरी करायची एखादं ऑपरेशन करायचं आहे, उदाहरणार्थ दात काढायचा आहे एखाद्याचा. ओके, मग दात जो आहे तो दात जर समजा प्रॉब्लेम असेल तो दात काढून टाकायचा असेल आणि मग ते जर करायचं असेल तर आणि तो जर पेशंट जर ॲस्पिरिन रेग्युलरली जर घेत असेल तर डॉक्टर सजेस्ट करतात की ॲस्पिरिनचं जे सेवन जे आहे ते 3 ते 4 दिवस थांबवा. ओके, आणि मग त्यानंतर मग या मग आपण दात काढू. का तर दात काढत असताना जर ब्लिडिंग जर झालं तर ते ब्लिडिंग स्टॉप होणार नाही. ओके,
कारण का तर रक्त पातळ असतं, त्यामुळं रक्ताचा फ्लो जो आहे कंटिन्युअस चालू राहील आणि म्हणून हे ॲस्पिरिन जे आहे ते ॲस्पिरिनचा हे थांबवायला सांगतात आणि मग ते थांबवल्यानंतर ब्लड जरा बऱ्यापैकी थोडंसं घट्ट झालं की मग नंतर ते जे आहे ती सर्जरी ते करू शकतात किंवा तो तुमचा दात जो आहे तो दात काढू शकतात. ओके, तर हे ॲस्पिरिन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीला ॲस्पिरिनचा उपयोग जो आहे हा फक्त काय तर टेम्परेचर कमी करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग, बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी म्हणजे तापावर त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग होत होता. तसंच हेडेक जर समजा डोकेदुखी वगैरे काय असेल त्या ॲस्पिरिनचा वापर होत होता. पण आता सध्या सर्रास ज्यांना हायपरटेन्शन आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना कंपल्सरी ही गोळी जी आहे ही गोळी नेहमी लागते. ओके, आणि मग हे जर तयार करायचं असेल ॲस्पिरिन तर अत्यंत सोपी पद्धत आहे. यू हॅव टू टेक सॅलिसिलिक ॲसिड. ओके, आणि सॅलिसिलिक ॲसिडचं आपण ॲसिटायलेशन केलं की आपल्याला ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड मिळतं, म्हणजेच काय मिळतं तर ॲस्पिरिन मिळतं. आता ह्या ॲसिटाईल क्लोराईडच्या ऐवजी जर समजा तुम्ही ॲसेटिक अनहायड्राईड जर वापरलं, ओके, म्हणजे CH3 देन C डबल बॉन्ड O, हा O, C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके, ॲसेटिक अनहायड्राईड आपण वापरलं तर आता आपल्याला माहिती आहे की हा H आणि हा CH3COO निघून जाईल, म्हणजे HClच्या ऐवजी बाय प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार आहे तर CH3 देन C डबल बॉन्ड O आणि OH. बाकीचं हे तसंच आहे, ह्या ओला C डबल बॉन्ड O आणि CH3 जोडला म्हणजे आपला ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड मिळालं किंवा ॲस्पिरिन जे ते ॲस्पिरिन मिळालं. म्हणजे यू कॅन कॅरी आउट ॲसिटायलेशन बाय युझिंग ॲसेटिक अनहायड्रेट और यू कॅन कॅरी आउट ॲसिटायलेशन बाय युझिंग acetyl chloride. Okay, so this was about acetylation of this salicylic acid when you get an important medicine which is called as aspirin or acetyl salicylic acid. Okay, आता आपण पुढची केमिकल प्रॉपर्टी बघणार आहे फेनॉलची. आतापर्यंत आपण ज्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या बघितल्या फेनॉलच्या, ओके, या फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना आपण काय केलेलं होतं तर जे काही चेंजेस जे आहेत हे चेंजेस आपण या OH ग्रुपच्या ठिकाणी करत होतो. ओके, म्हणजे OH ग्रुपच्या ठिकाणी जो चेंज आहे म्हणजे नवीन येणारा ग्रुप जो आहे तो ग्रुप इथं कुठेतरी आपण हे करत होतो, म्हणजे ह्यातला हायड्रोजन बाजूला काढायचा आणि त्या ठिकाणी नवीन ग्रुप जो आहे तो नवीन ग्रुप इंट्रोड्यूस करायचा. अशा पद्धतीने आपण केमिकल प्रॉपर्टी जे आहेत त्या बघत होतो. आता इथं जर समजा तुम्ही बघितलं फेनॉलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल हे जे फेनॉल जे आहे या फेनॉलमध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत. ओके, बघा मी स्टेटमेंट काय करतोय, या फेनॉलमध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत, एक म्हणजे OH ग्रुप आणि दुसरा म्हणजे बेन्झीन रिंग. ओके, कारण आपण 11वी मध्ये अरोमॅटिक कंपाऊंड जेव्हा स्टडी केलं त्यावेळेला आपण बेन्झीनचा स्टडी केला होता. ओके, म्हणजे बेन्झीनच्या आपण केमिकल रिएक्शन जे आहेत ते केमिकल रिएक्शन आपण लिहित होतो. म्हणजे बेन्झीन इज वन फंक्शनल ग्रुप, एक फंक्शनल ग्रुप बेन्झीन रिंग हा असू शकतो. ओके, आणि दुसरा जो आहे हा OH ग्रुप. ओके, म्हणजे फेनॉल जे आहे हे दोन बाय फंक्शनल कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स आहेत. ओके, आतापर्यंत आपण काय केलं तर एका फंक्शनल ग्रुपचा वापर जो आहे तो वापर केला आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज आपण लिहिल्या. आता आपण काय करणार आहे तर दुसरा फंक्शनल ग्रुप जो आहे ह्या म्हणजे बेन्झीन रिंगवर जो दुसरा फंक्शनल ग्रुप जो आहे म्हणजेच ही बेन्झीन रिंग जी आहे या बेन्झीन रिंगचा आपण वापर जो आहे तो वापर करणार आहे आणि आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहे. ओके, आणि त्यामध्ये आपण पहिलीची केमिकल प्रॉपर्टी बघणार आहे दॅट इज ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल. ओके, आणि ब्रोमिनेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रोमिनेशन इज नथिंग बट ॲक्शन ऑफ ब्रोमिन. ओके, मग ब्रोमिनेशन म्हणजे ॲक्शन ऑफ ब्रोमिन. आता हे ब्रोमिनेशन जेव्हा तुम्ही कराल फेनॉलचं त्यावेळेला काय होतं तर तो ब्रोमिन जो आहे तो ब्रोमिन तुम्हाला या बेन्झीन रिंगवर आलेलं दिसेल. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये फेनॉलच्या आपण ज्या वेळेला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढलेले होते त्यावेळेला आपण असं केलं होतं, हा जो फेनॉल जो आहे त्याचं आपण फेनॉक्साईड आयन मध्ये कन्वर्ट केलं होतं, म्हणजे H जो आहे तो H आपण काढून टाकला होता आणि हा फेनॉक्साईड आयन जो आहे हा फेनॉक्साईड आयन आपण दाखवला होता. आणि आता या फेनॉक्साईड आयन मध्ये आपण काय केलं होतं याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढत असताना
आपण अशा पद्धतीने काढले होते. म्हणजे थोडक्यात काय तर निगेटिव्ह चार्ज जो आहे तो निगेटिव्ह आपण ऑर्थो पोझिशन आणलेला होता. ओके. तसंच दुसरं आपण एक स्ट्रक्चर काढलं होतं की जिथं निगेटिव्ह चार्ज जो आहे आपण तो पॅरा पोझिशनला आणला होता. ओके. आणि तिसरं एक स्ट्रक्चर काढलेलं होतं म्हणजे पुन्हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो आपण ऑर्थो पोझिशनला आणला होता. म्हणजे आपल्याला काय होतं तर निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला जो आहे तो येतो. जसं क्लोरोबेन्झीनच्या बाबतीत झालं होतं तसंच इथं देखील आपल्याला दिसते की निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आलेला आहे. ओके. आणि मग आता नवीन येणारा ग्रुप जो असणार आहे तो ग्रुप काय असणार आहे तर इलेक्ट्रोफाईल असणार आहे. ओके. सो ब्रोमीन इज अ इलेक्ट्रोफाईल. तो इलेक्ट्रोफाईल आहे म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. ओके. सो ब्रोमीन इज इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे आणि ती जी आहे एकतर ऑर्थो पोझिशनला येईल किंवा पॅरा पोझिशनला येईल. ओके. आता आपण ब्रोमिनेशन करत असताना Br प्लस आपण घेणार आहे म्हणजेच काय तर आपण इलेक्ट्रोफाईल घेणार आहे. ओके. आणि ह्या फेनॉलवर त्याची रिॲक्शन जी ही रिॲक्शन आपण करणार आहे. ओके. आता ब्रोमिनेशन दोन प्रकारे आपल्याला करता येतं आणि ब्रोमिनेशन करताना एक म्हणजे बाय युझिंग ब्रोमीन. ओके. दॅट इज लिक्विड ब्रोमीन. ब्रोमिनेशन using मी ए म्हणतो ब्रोमीन इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ओके. ऑर्गॅनिक सॉल्वंट जर समजा मी घेतला म्हणजे उदाहरणार्थ मी क्लोरोफॉर्म घेतला CHCl3 किंवा CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड. ओके. म्हणजे क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्राक्लोराइड और कार्बन डायसल्फाइड. ओके. हे जर समजा मी घेतलं आणि ब्रोमीन मी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून जर समजा मी घेतलं. ओके. तर काय होतं तर ब्रोमिनेशन जे हे ब्रोमिनेशन होतं. सो व्हेन फेनॉल रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन CCl4 यापैकी कोणताही लिहिलं तरी चालेल. ओके. CCl4. ओके. व्हॉट हॅपन्स अ व्हेरी सिम्पल रिॲक्शन टेक प्लेस. ऑर्थो पोझिशनवरचा जो हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन. ओके. आणि Br म्हणजे HBr जो आहे तो HBr निघून जातो. ओके. आणि एक Br जो आहे तो Br इथे येतो आणि यू गेट दिस प्रॉडक्ट. दिस इज बेन्झिन रिंग. हा OH तसंच राहिला आहे आणि Br जो आहे हा इथं आला. ओके. म्हणजे ऑर्थो पोझिशनला Br जो आहे तो Br आला. सो यू गेट ऑर्थो ब्रोमोफेनॉल. ओके. ऑर्थो ब्रोमोफेनॉल ॲज द प्रॉडक्ट किंवा यालाच तुम्ही 2 ब्रोमोफेनॉल देखील म्हणू शकता. 2 नंबरला Br आहे. सो 2 ब्रोमोफेनॉल और ऑर्थो ब्रोमोफेनॉल. ओके. वन मोर पॉसिबिलिटी इज दॅट यू गेट ब्रोमीन ॲट पॅरा पोझिशन. ओके. इथं Br जो आहे तो येऊ शकतो म्हणजे इथला H आणि एक Br HBr निघून जाईल आणि एक Br जो आहे तो इथे येईल म्हणजे यू गेट ही बेन्झिन रिंग. ओके. हा त्याला OH जोडला म्हणजे फेनॉल झाला आणि Br जो आहे तो इथं आला म्हणजेच यू गेट पॅरा ब्रोमो फेनॉल. मग तुम्ही पॅरा ब्रोमोफेनॉल म्हणू शकता किंवा 4 नंबरला Br आहे म्हणून 4 ब्रोमोफेनॉल असं देखील तुम्ही म्हणू शकता. सो यू गेट अ मिक्सचर ऑफ ऑर्थो ब्रोमोफेनॉल अँड पॅरा ब्रोमोफेनॉल. सो व्हेन यू कॅरी आउट ब्रोमिनेशन इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ओके. ऑर्गॅनिक सॉल्वंट जर समजा तुम्ही वापरला आणि जर समजा ब्रोमिनेशन जर केलं तर तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा ब्रोमोफेनॉल जे ते मिळतं. आता हे ऑर्थो आणि पॅरा ब्रोमोफेनॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की प्रॉडक्ट जो आहे तो मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट आहे म्हणजे एकच ब्रोमीन जो आहे तो ब्रोमीन ह्याच्यामध्ये आलेला दिसतोय. सो यू गेट मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट अँड यू गेट ऑर्थो ब्रोमो आणि पॅरा ब्रोमोफेनॉल हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्टला मिळतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं की ऑर्थो आणि पॅरा ब्रोमोफेनॉलमध्ये हा जो पॅरा प्रॉडक्ट जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये मिळतो. सो दिस इज मेजर प्रॉडक्ट. ओके. आणि ऑर्थो जो आहे हा कमी प्रमाणात मिळतो. सो दिस इज मायनर प्रॉडक्ट.
So orthobromophenol is minor and parabromophenol is a major product. Okay, so this is about bromination using organic solvent. Okay, म्हणजे ब्रोमिन जे आहे ते आपल्याला क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्राक्लोराइड किंवा कार्बन डायसल्फाइड करून आपण हे डिझॉल्व करून घेतलं आणि त्याचं ब्रोमिनेशन जेव्हा तुम्ही करता फेनॉलचं तेव्हा तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट मिळतात किंवा आपण असं म्हणू की मोनो सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट मिळतात. पण समजा आपण ब्रोमिनच्या ऐवजी क्लोरीन जर घेतला, ओके, क्लोरीनच्या बाबतीत सेम असंच होणार आहे, फक्त इथं ऑर्थोक्लोरोफेनॉल मिळेल आणि पॅराक्लोरोफेनॉल जे आहे तो प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे जसं ऑर्थोब्रोमो हा मायनर आहे तसं ऑर्थोक्लोरो जो आहे तो मायनर असेल आणि पॅराक्लोरो जो आहे तो मेजर प्रॉडक्ट असेल. ओके, म्हणजे ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन हे दोन्ही सेम पद्धतीने होतात, फक्त आयोडिनेशन मात्र या पद्धतीने होत नाही. ओके, बरं, आता आपण ब्रोमिनेशनच करणार आहे बाय युझिंग ॲक्वियस सोल्युशन. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर यू आर युझिंग ब्रोमिन वॉटर. ओके, ब्रोमिनेशन युझिंग ब्रोमिन वॉटर. म्हणजे आता नॉन ॲक्वियस सॉल्व्हंटच्या ऐवजी ॲक्वियस सॉल्व्हंट जर आपण घेतला आणि जर ब्रोमिनेशन जर समजा केलं तर काय होईल. सो फेनॉल इज टेकन अँड दिस इज ट्रीटेड विथ ब्रोमिन. ओके, आता जेव्हा तुम्ही ॲक्वियस सोल्युशन घेता ब्रोमिनचं म्हणजे आपल्याला ब्रोमिन जो आहे हा ब्रोमिन जास्त प्रमाणामध्ये लिबरेट होतो. जेव्हा पाणी आपण वापरू त्यावेळेस ब्रोमिन जास्त प्रमाणात लिबरेट होतो आणि काय होतं बघा तर आपल्याला 3 ब्रोमिन लागतात. ओके, सो फेनॉल रिॲक्ट्स विथ 3 टाइम्स Br आणि आता ब्रोमिन ऑर्थो पोझिशनला पण येतो म्हणजे ह्या दोन्ही ऑर्थो पोझिशनला येतो आणि त्याचबरोबर इथं पॅरा पोझिशनला देखील येतो आणि मग आपल्याला प्रॉडक्ट मिळतो हा OH. एक Br जो आहे तो Br इथे येतो, एक Br जो आहे तो इथे येतो आणि एक Br जो आहे तो इथे येतो. म्हणजे काय तर 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. ओके, सो यू गेट 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल ॲज अ प्रॉडक्ट आणि प्लस काय होईल तर 3 HBr. म्हणजे when bromination is carried out in presence of water that is aqueous solution you get tri-substituted product. Okay, but when bromination is carried out in organic solvent you get mono-substituted product ऑर्थो अँड पॅरा. ओके, इथं मात्र ऑर्थो पोझिशनला Br आलेला आहे आणि पॅरा पोझिशनला देखील Br जो आहे तो Br आला आहे आणि तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल जे हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो दिस इज अबाउट ब्रोमिनेशन. आपण पुढच्या लेक्चरमध्ये नायट्रेशन कसं होतं ते बघणार आहे, सल्फोनेशन कसं होतं ते बघणार आहे. ओके, अशा पद्धती रिॲक्शन जे हे रिॲक्शन्स आपण बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.